महापालिका निवडणुकांमध्ये यंदा मुंबईकरांनी घराणेशाहीला मात्र मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे दिसून आलंय। त्यातल्या त्यात त्याचा फटका एकाकी शिंदेंच्या शिवसेनेला बसलाय। सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर, रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। या दोन्हीही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार निवडून आले, तर नवाब मलिक यांनाही मोठा धक्का बसलाय। त्यांचे बंधू कप्तान मलिक पराभूत झाले, तर अरुण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचाही पराभव झालेला आहे। तर राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा काँग्रेसच्या आशा काळेंनी पराभव केलेला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी पाहायला मिळाली। ठाणे महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ ठरलाय, तर भाजप लहान भाऊ ठरलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं 75 जागांवर विजय प्राप्त केलाय, तर भाजप 28 जागांवर निवडून आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र अवघी 1 जागा मिळाली आहे, तर मनसेला ठाण्यात काहीच मिळालेलं नाही। राज्यातील जनता महायुतीच्या बाजूने आहे, ठाणे तर आम्ही जिंकलंच अशी ही भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेली आहे। जनतेनं मुंबई ठाण्यात महायुतीला कौल दिलाय। केंद्र राज्यानंतर आता पालिकेतही महायुतीचं सरकार आहे असं शिंदे म्हणालेले आहेत। गेल्या वेळेस 67 जागा होत्या, म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय। त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत देखील भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळालाय। एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच नवी मुंबईचे ठाणेदार ठरलेले आहेत। नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय झालाय, तर शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी ठरलेली आहे। महत्वाची बातमी, अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेत। बारामतीत गोविंद बागेत अजित पवार भेटीला गेलेले आहेत। अमोल कोल्हे देखील गोविंद बागेत दाखल झालेत। काल लागलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं समजतंय। खरं तर पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी हे काका पुतणे एकत्र आले होते, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये आणि त्या संदर्भातच आता अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।